राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. BSJ न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न. विकास आणि शिक्षणाचा उत्सव, मुलांच्या कलागुणांना मिळाला वाव. साक्षी एज्युकेशन सोसायटीच्या BSJ न्यू इंग्लिश स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. विकास आणि शिक्षणाचा उत्सव या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम सेक्टर 20 प्लॉट क्रमांक 40 तळोजा फेज 2 येथील ऑलिव्ह पॅराडाईज येथे पार पडला. कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केनी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच सिद्धी खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सचिन मालवी, KM रुग्णालय मुंबई येथील डॉक्टर गजानन चव्हाण तसेच BSJ फार्मास्युटिकल्स डिस्ट्रीब्युशन संचालक शांताराम जळगावकर हेही उपस्थित होते. यावेळी साक्षी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक भारती जळगावकर, उपाध्यक्ष गौरी तळेकर, खजिनदार सिद्धू तळेकर, सचिव किरण तळेकर, सचिव सूरज तळेकर, सदस्य सीमा तळेकर तसेच BSJ न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका साक्षी जळगावकर यासह SK म्युझिकल ग्रुप कामोठेचे संस्थापक सुधीर कदम व अनेक गायकांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे, गीते, समूह नृत्य आणि नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलांच्या कलागुणांना वाव देत सादर झालेल्या कार्यक्रमाला पालक व उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. वर्षभरात झालेल्या शाळेतील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना विद्यार्थ्यांना पारितोषिके व मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त करत पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला. आज एनुअल डे के इस फंक्शन में मैडम कल से मेरे को फोन कर रही थी कि आप आ जाओ. मेरे गांव में भी एक प्रोग्राम था, इसलिए बोला मैं आके जाता हूँ. लेकिन इधर आने के बाद बहुत अच्छा लगा. 2004 से ये स्कूल चालू है. मेरे ख्याल से पहले खारघर में चालू थी. 2 साल पहले अपने सेकंड फेज 2 में चालू किया. 2000 से ज़्यादा बच्चे स्कूल के माध्यम से पढ़ के गए. बहुत अच्छा स्कूल है. आने के बाद क्योंकि मैडम की बेटी इधर प्रिंसिपल है, इसके लगता है कि इस स्कूल में अच्छी तरह शिक्षा, अपने बच्चे लोग को अच्छी शिक्षा दे रहे हैं स्कूल के माध्यम से. क्योंकि आने के बाद देख रहे थे कि एनुअल डे आता है तो सबको खुशी रहती है कि एक साल का जो मेहनत रहता है, इस मेहनत में टीचर लोग को भी खुशी रहती है, इस ट्रस्टी को भी खुशी रहती है और पालक को भी खुशी रहती है कि हमारे बच्चों ने क्या किया है. तो ये पूरा एक साल सबने मेहनत कर किया हो, ट्रस्टी हो, टीचर हो और बच्चे हो और उनके साथ पालक भी है. तो शिक्षा के साथ इस दिन में बच्चों की कला, क्रीड़ा सब देखने को मिलती है. और मैं बहुत बहुत मैडम और स्कूल को धन्यवाद दे कि आप अच्छी तरह इन बच्चे लोग को आप इस स्कूल के माध्यम से अच्छी तालीम दे रहे हैं. कुछ बच्चे को इसमें हौसला बढ़ता है. सबको अच्छा है कि पेरेंट्स को लगता है कि अपना बच्चा अच्छा काम करे, अच्छा शिक्षा दे, अच्छा कला क्रीड़ा में अच्छा प्रोग्रेस करे. वही ख्याल टीचर भी रखते हैं, प्रिंसिपल रखते हैं, ट्रस्टी भी रखते हैं. क्योंकि हर एक का नाम होता है. जब बच्चा अच्छी तरह से तरक्की करता है तो सबका उसमें नाम होता है. और ये फेज 2 में और अच्छे बच्चे काम किया तो हमको भी अच्छा लगे कि हमारे इस एरिया के बच्चे अच्छी तरक्की कर रहे हैं. साक्षी एज्युकेशन सोसायटी संचलित BSJ न्यू इंग्लिश स्कूल तलोजा ॲन्युअल डेचं या ठिकाणी फंक्शन या ठिकाणी संपन्न झालं. एकूणच मुलांच्या कलागुणांना वाव देत ॲन्युअल डे संपन्न झाला. काय भावना व्यक्त कराल आपण? एक प्रिन्सिपल आहात, कशा प्रकारचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलं? नमस्कार, मी साक्षी शांताराम जळगावकर, प्रिन्सिपल ऑफ BSJ न्यू इंग्लिश स्कूल. आज ॲन्युअल डे घेण्यात आला आहे आणि ॲन्युअल डेचं जे हेतू आहे आमचं ते मुलांना फक्त आणि फक्त पुस्तकी नॉलेजसाठी नाही आहे. इट इज फॉर
enhancing their personality development, their co-curricular activities, and all of it. या ठिकाणी आपण पाहिलं का विविध कलागुणांना वाव देण्यासोबत जे मान्यवर आले होते त्यांचा सन्मान तर झालाच, परंतु शिक्षकांचाही या ठिकाणी सन्मान होत त्यांचं पाठबळ या ठिकाणी राखलं गेलं। कशा प्रकारचं एज्युकेशन या आपल्या स्कूलमध्ये दिलं जातं आणि भविष्यात या मुलांचं भवितव्य आपल्या माध्यमातून कसं असेल? आपण आपल्या टीचर्सलाही अप्रिशिएट करतो, कारण टीचर्सच आपल्या मुलांना घडवण्यामध्ये खूप मोठा हात ठेवतात आणि आपले स्टुडंट्स फक्त आणि फक्त बुकिश नॉलेज मध्ये नाही पुढे असणार आहेत। आपले स्टुडंट्स ते बुकिश नॉलेज कसं पुढे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करायचं त्याच्यामध्ये खूप उत्तम प्रमाणे परफॉर्म करणार आहेत। आपल्या पाठीमागे कौटुंबिक हात खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपले मम्मी पप्पा आपल्या पाठीमागे सतत उभे असतात। काय त्यांच्या भावना आपण भविष्यात जपत भारतीय मुलं जी पुढे नेण्यासाठी कशा प्रकारचं आपलं भविष्यात कार्य राहील? नक्कीच मी स्वतः म्हणजे ह्या शाळेत शिकली आहे आणि जस्ट टू गो थ्रू ऑल ऑफ इट, इट्स अ व्हेरी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू गेट की माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या आई वडिलांनी एवढा मला सपोर्ट दिला आहे टू एनहान्स ऑल द स्टुडंट्स अँड गिव्ह ऑपॉर्च्युनिटी टू ऑल द स्टुडंट्स अँड यंगस्टर्स। या ठिकाणी प्रिन्सिपल साक्षी जळगावकर मॅडम यांनी सांगितलंय का ही वडिलांचं आई वडिलांचं पाठबळ सोबत घेऊन भारतीय मुलं भविष्यात घडवण्यासाठी जे पाठबळ त्यांचं लाभतं याच्या माध्यमातून ही शाळेत शिकणारी मुलं घडवण्यासाठी विविध कलागुणांना वाव देत ते भविष्यात चांगल्या प्रकारे भारतीय नागरिक बनतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा तलोजा।